नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण अभ्यासणार आहोत मराठी व्याकरण, विशेष आणि विशेषण. आता विशेष्य आणि विशेषण फरक काय बघा. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण आणि विशेष्य म्हणजे काय? तर नाम आहे. नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव किंवा एखादी कल्पना म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच विशेषण आहे. आणि त्या नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण. काही स्पष्टीकरण बघूया आणि काही उदाहरणं बघूया. विशेषण हे नामाचे रूप असते ज्याबद्दल माहिती दिली जाते. हे वाक्यात विशेषण वापरून स्पष्ट केले जाते. बघा, नामाच्या अगोदर काय असतो? विशेषण असतो. विशेषण वापरून हे स्पष्ट केले जाते. उदाहरणार्थ, उंच इमारत, गरम चहा. या वाक्यात इमारत आणि चहा ही विशेष आहे, म्हणजे ही नामे आहेत आणि त्यांनाच आपण काय म्हणणार? विशेष म्हणणार. काय? तर उंच आणि गरम, उंच आणि गरम ते काय असणार? विशेषण असतात. ते काय असणार? विशेषण असणार. बघा, विशेषण नामाची विशेष सांगणारा शब्द असतो, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण. हे नामाचे वर्णन करते, जसे की रंग, आकार, गुणधर्म इत्यादी. उदाहरणार्थ तेच दिलेले बघा, उंच इमारत आणि गरम चहा. या वाक्यात उंच आणि गरम ही काय? तर विशेषणे आहेत. खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा. आता जोड्या लावायचे आहेत बघा. विशेषणे आणि विशेष दिले आहेत. काय काय बघा? काळोख, विलक्षण, आरंभी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळायन, किट्ट ही काय? तर विशेष आणि विशेषणे आहेत. तर आपल्याला शोधायचे आहेत आणि जोडे लावायचे आहेत बघा. विशेष आणि विशेषण. ओके. तर हे बघा, किट्ट काय? तर विशेषण आहे. किट्ट काय असणार? काळोख. किट्ट काळोख असणार. काळोख हा विशेषण. विलक्षण चपळाई. चपळाई का असणार? चपळाई का असणार? विशेष म्हणजे नाम असणार आणि विलक्षण विशेषण असणार. लोंबणारी पारंबी हे नाम आहे म्हणते विशेष आणि लोंबणारी म्हणून ते विशेषण. पारंबी हे काय? नाम आहे. नामाबद्दल अधिक माहिती देतो कोण? तर लोंबणारी हा देतो. लोंबणारी हे काय? तर विशेषण आहे. बघा, वादळी पाऊस कसा आहे? तर वादळी विशेषण आणि पाऊस हा विशेषण. हे तुम्ही सॉल्व्ह करा. बघा, काही विशेष आणि विशेषणे दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावा. टाहो कसा असणार? तर टाहो सुसलेला असणार. मुलायम काय असणार? मुलायम स्पर्श असणार. लढीवाळ काय असणार? लढीवाळ मांडी असणार. कुर्रेबाज काय असणार? कुर्रेबाज तान असणार. तान म्हणजे काय? आपण संगीतात बोलतो ना, संगीतात जो आपला कंठावाटे जे येते स्वर, त्यांना आपण तान म्हणणार. बरोबर आहे. तान कशी असणार? कुर्रेबाज असणार. आणि भरभरीत काय असणार? तर भरभरीत झांज असणार. यामध्ये असुसलेला, मुलायम, लढीवाळ, कुर्रेबाज आणि भरभरीत हे विशेषण आहेत. तर पाहू, स्पर्श, मांडी, तान आणि झांज ही काय? विशेष आहे. तर विशेषण आणि विशेष तुम्हाला ओळखता आली पाहिजे. या पद्धतीत तुम्हाला उदाहरणं देतील, तुम्हाला जोड्या लावायला सांगतील. 2 मार्कासाठी प्रश्न असेल. बरोबर. तर तुम्हाला जोड्या लावता आल्या पाहिजेत. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही काय करणार? बेल आयकॉनची घंटी दाबा. तेव्हापर्यंत राम राम.